सन्मान केला जाईल। मेगा फायनलची मॅच साई सेवक मित्र परिवार नेरूळ आयोजित साई चषक 2026 ची ही दैदित्यमान रात्र आणि या रात्रीत खेळली जाणारी ही भव्य दिव्य लढत एकीकडे सेक्टर 26 आणि त्यांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल डीडी स्मृती तुर्बे संघ। टाळ्यांच्या गजरामध्ये मेगा फायनलचं स्वागत करूया। पहिला बॉल बॅकफुटला पंच करायचा होता। एक धाव मात्र पहिल्या बॉल वरती मिळताना आपण पाहतोय। नक्कीच पहिला बॉल इथे टप्पापर्यंत चेंडू राईज होतोय। एक धाव मात्र मिळतीये या बॉल वरती। सलामीची प्रारंभिक जोडी फलंदाज पियुष आणि हर्षल ही आपण पाहतोय। 22च्या माध्यमातले सिंगल मिळते जरूर हर्षलला टीमला। अभिजितजी भोर साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय। सन्मान्य अभिजितजी भोर साहेब आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन नक्की स्थानापन्न व्हायचंय। काय गोलंदाजी केली जाते राहुलच्या माध्यमातून। चारही मुंड्या चित करतोय। मागच्या मॅच मध्ये पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे विकेट्स। तर यावेळेसचा बॉल इथून आपण पाहू शकाल जरूर निर्धाव येतोय। असं वाटलं होतं की जेल घेण्याची संधी येते की काय। एक धाव या बॉल वरती मिळताना जरूर आपण पाहू शकाल। एका धावेने टीमच्या धावफलकामध्ये 1 वाढ। टीमची धावसंख्या 4 धावा 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर। 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती। अतिशय सुंदर गोलंदाजी गोलंदाज राहुलची या संपूर्ण स्पर्धेमध्ये जरूर आपण पाहू शकाल। पुढचा बॉल गोलंदाज राहुल सज्ज। सन्मान देण्याऐवजी उत्तर नाहीये। इथे सन्मान दिला जातोय मित्रांनो या चेंडूला। पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर टीमची एकंदर धावसंख्या आपण पाहिलीत तर बिनगडी बाद 4 धावा ह्या धावफलकावरती जरूर आपण पाहतोय। बिनगडी बाद 4 ही धावसंख्या टीमची धावफलकावरती। नवीन गोलंदाज संघाकडून सांघिक स्वरूपाचं दुसरं षटक घेऊन यावेळेस गोलंदाजीच्या बोल्यावरती हर्ष आपण पाहतोय। हर्षाला दुसरं षटक आपल्या टीमसाठी घेऊन मैदानावर। हर्षचा पहिलाच बॉल आव्हानतर स्वरूपाचा येताना आपण पाहू शकाल। आव्हानतर धावेने सुरुवात मात्र गोलंदाज हर्ष मैदानावरती करतोय। पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल। तर याच दरम्यान सन्माननीय श्री ऋषीनाथजी वाडेकर साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन मात्र नक्की स्थानापन्न व्हायचंय। सन्माननीय ऋषीनाथ वाडेकर साहेब आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घ्यायचा। आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। तर इथे बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल मैदानावरती आपण पाहिले आणि त्यानंतर कमालीचा फटका बॉल आपण पाहिला तर गळंगळत जातोय लॉंग ऑफ रिझन मधून सीमारेखा पार। 4 धावांसाठी येतोय चौकार। तर इथे चौकार मात्र लगवला जातोय फलंदाज हर्षलच्या बॅट मधनं। त्यानंतर लगेचच निर्धाव चेंडू आहे। चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 10 धावा झालेल्या आहेत। 10 ऑन द बोर्ड। या षटकातले चेंडू झाले 2 चेंडू आणि 10 धावा। पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू आहे। क्षेत्ररक्षण चांगलं आहे मित्रांनो। जबरदस्त क्षेत्ररक्षण
सिद्धार्थ याचं सेड. तर भारतीय लष्कर सेवेमध्ये कार्यरत असणारे सन्माननीय फौजी अक्षय शेडगे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्या मंडळाचे फौजी या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर एक तडून तडपदार व्यक्तिमत्व सन्माननीय सुशीलजी लवटे साहेब, आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती येऊन मात्र नक्की स्थानापन्न व्हायचंय. सिंगल डबलला भर देण्याचं काम या ओव्हरमध्ये होताना आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धाव फलकावरती धावसंख्या आपण पाहिली तर झाली ती मात्र 13 धावा, 13 रन्स ऑन द बोर्ड. शेवटच्या चेंडूचा खेळ इथून मात्र बाकी आहे. ऑन साइडला फटका सजवलाय. एक धाव इथे मात्र मिळतीये. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धाव फलकावरती धाव संख्या आपण पाहतोय ती मात्र 14 धावा, 14 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर द कंप्लीशन ऑफ 2 overs. चला चला मॅच सुरू करा मित्रांनो, वेळ भरपूर झालेली आहे. तर गोलंदाजीच्या बोल्यावरती गोलंदाज कुलदीप आपण पाहू शकाल. संघाकडून तिसरं षटक मात्र घेऊन येते गोलंदाज कुलदीप. पहिलाच बॉल असं वाटलं मित्रांनो, खराब क्षेत्ररक्षण झालं की काय, परंतु चांगला बॅकअप तिथे बघायला मिळाला. तर इथे देखील आपण पाहू शकाल चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहतोय. तर इथून आपण पाहिलं तर जरूर निर्धाव चेंडू धावफलकावरती आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस चांगला फटका, रनआउटची संधी आणि इथून आपण पाहिलं तर जरूर थोडासा क्लोज कॉल आपल्या पंचांसाठी आपण पाहू शकाल. तर नॉट आउट असेल फलंदाज. एक धाव इथे मात्र मिळते आणि एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 18 धावा धाव फलकावरती. 4 चेंडू 18 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू आणि 18 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू या ओव्हर मध्ये शिल्लक असतील. तर इथून जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 3 धावा. चला खेळाडू कोणीच बोलू नका, पंच निर्णय घेतील.
3 धावा या बॉलवरती. नो +2. एक नोची, एक धावून आणि एक एक्स्ट्रा. 21 धावा झालेल्या आहेत या नो +2च्या मदतीने. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 21 धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती. पुढचा बॉल. इथे मात्र जबरदस्त स्ट्रोक. बॉल जातोय मित्रांनो एंड टू द फॅन्स. 4 धावांसाठी साई चषकाचा थरार येतोय चौकार. तर नक्कीच चौकार मात्र मैदानावरती लगावला जातोय. जबरदस्त स्ट्रोक मैदानावरती. 4 धावांनी टीमची धावसंख्या तब्बल 25 धावा. शेवटचा बॉल इथून असेल शिल्लक आणि या शेवटच्या बॉलवरती काय करेल फलंदाज हे देखील पाहणं गरजेचं. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. इथे टॉप शॉट करण्याचा प्रयत्न आणि बॉल जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावे करिता. तर नक्कीच या एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचते तब्बल 26 धावा धाव फलकावरती. तर यावेळेस पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन होताना आपण पाहतोय. अंतिम षटकासाठी गोलंदाज सिद्धार्थ मैदानावरती आलाय. तर इथून आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सिंगल मात्र मैदानावरती. पहिल्या बॉलला खेळाडू बाद, दुसऱ्या बॉलला सिंगल आणि तिसऱ्या बॉलवरती देखील आपण पाहिली तर जरूर सिंगल येताना आपण पाहतोय. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ बाकी. 28 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत आणि तदनंतर मित्रांनो पुन्हा एकदा इथे एक धाव वेगाने मात्र धावून पूर्ण केली गेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. प्रज्वल स्ट्रायकिंग एंड वरती. 29 धावा झालेल्या आहेत. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ इथून मात्र शिल्लक असेल. इथे रनआउटची संधी आणि फलंदाज मात्र होतोय बाद. धावांची आवश्यकता.
लगेच फलंदाज पाठवा. शुभास्ते फौजींचा सन्मान मात्र नक्कीच यथोचितपणे करायचा आहे. चला गेम ऑन. विजयासाठी 34 धावांची गरज. एकीकडे आपल्या घरचा संघ सेक्टर 24 हा संघ त्यांच्या विरोधात खेळताना पाहतो आपण. डीडी स्मृती तुरुबेचा संघ. एक तुल्यबळ लढत या दोन्ही संघांदरम्यान. पहिला बॉल खराब. सुरुवात आहे. वाईट +1. 2 धावांनी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये जरूर होताना आपण पाहतोय. तर वाईट +1 ने सुरुवात मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज करत असताना आपण पाहू शकाल प्रज्वल याला. पुढचा बॉल पाठीची खडा होती. इथे मिस करून बसलाय हर्षल. तिथे मात्र पूर्णपणे मिस करून बसतोय. झेल घेण्याची नामी संधी. विकेटच तुम्हाला या मॅच मध्ये वाचवू शकतात आणि विकेट घ्यायची असेल तर तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. संधी चालून येत नाही मित्रांनो. संधी बनवावी लागते. मिळालेल्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागतं. खऱ्या अर्थानं 2 चान्स इथे मात्र मिस होताना आपल्याला पाहायला मिळतात हर्षलकडनं. आडव्या पाटने केला फटका. पुन्हा एकदा रनआउटची संधी. इथे फेकी खराब आहे. इथे फेकी चांगली आली असती तर काम तमाम झालं होतं सिद्धार्थचं, परंतु फेकी थोडीशी खराब आणि तेच कारण आहे की डॉट बॉलची समाप्ती. परंतु चांगल्या मॅचला सुरुवात झाली आहे. 24 चेंडू आणि 34 धावांची गरज. पहिला बॉल वाईट +1 होता परंतु त्यानंतर चांगला कमबॅक आहे. हा बॉल इथे देखील खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचाच परिणाम मित्रांनो. जिथे फलंदाज बाद होता तिथे देखील मिळतीये 1 धाव. दुसऱ्यांदा मित्रांनो संधी गमावली आहे. 0 या धावसंख्येवरती जीवनदान मिळाले या खेळाडूला आणि या खेळाडू प्रत्येक धाव तुमच्या जखमेवरती मीठ चोळणारी करणार यामध्ये ते मात्र शंका नाहीये. पुढचा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पॅडलाईनला बॉल आदळतोय. प्रत्युत्तर नाहीये. हा तोच प्रज्वल आहे जो अगदी सकाळपासून आग ओकणारी गोलंदाजी याच मैदानावरती करतोय. अप्रतिम कामगिरी त्यांनी गोलंदाजीच्या माध्यमातून ठेवली आहे. धाव फलकाचा विचार केला तर धाव फलकावरती चेंडू झालेत 4 आणि धावा झाल्या 4. पहिल्या 4 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा. 4ही मुंड्या चित करणारी गोलंदाजी गोलंदाज प्रज्वलच्या माध्यमातून या मैदानावरती होताना जरूर आपण पाहतोय. चला 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 मॅच सुरू करायची आहे. कुणाला शेवटची ट्रेन पकडायची असेल मित्रांनो 11:30 वाजून गेलेले आहेत. मॅच लवकरात लवकर सुरू करा. इथे व्हाईट बॉल. खेळ थांबला की असं होतं.
मोमेंटम तुटला की असं होतं मित्रांनो. त्यामुळे क्रिकेटचा खेळ कधीच थांबू द्यायचा नाहीये. सातत्याने क्रिकेट खेळत राहायचंय. साई चषक 2026 ची मानाची ट्रॉफी, मानाची गदा कोण उचलणार हे मात्र थोड्याच वेळामध्ये चित्र स्पष्ट होईल. आडव्या पाटने स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाज मात्र बॅक टू दी पवेलियन. ठोक डीजे. बाद होतोय. नवीन फलंदाज त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उमेश. चला 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 थोडं स्पीडअप करा. तर उमेश आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जागा भरून काढण्यासाठी. उमेश देखील आल्या आल्या सिंगलने आपल्या डावाची सुरुवात करतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला बघायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च होत आहेत. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकायची असेल मॅच तर 28 धावांची गरज असेल इथून पुढे या मॅच मध्ये. 18 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. तर खऱ्या अर्थानं मित्रांनो कोणतीही स्पर्धा म्हटलं की तन मन आणि धन हे खऱ्या अर्थानं खूप गरजेचं असतं. आणि ज्या मान्यवरांनी निधानाची बाजू सांभाळली त्या सर्वांचं मी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आणि खूप खूप आभार व्यक्त करतो. आभार व्यक्त करूया आपण सक्षम सिक्युरिटी सर्व्हिसचे ओनर सन्माननीय श्री मानस सामंतराव साहेबांचं. कारण की त्यांचं भलं मोठं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेला लाभताना आपल्याला पाहायला मिळतंय. तदनंतर आपण पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून मोठी धनराशी या संपूर्ण स्पर्धेला पुरस्कृत केली गेली आहे. दोस्ती दुनियेतील राजा माणूस मित्रांनो म्हणून संबोधलं जातं. आणि सध्याचे आपण पाहिलं तर नवनिर्वाचित नगरसेवक आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे सचिन दादा लवटे यांचं देखील आभार व्यक्त करूया. आभार व्यक्त करूया कोळी साहेबांचं. आभार व्यक्त करूया समाजसेवक पवार साहेबांचं. आभार व्यक्त करूया त्या प्रत्येक दानशूर दात्यांचं ज्याने मात्र सडळ हाताने या संपूर्ण स्पर्धेसाठी दान धर्म केलाय. निरंजनजी दंद्रे साहेब यांचा देखील मी आभार व्यक्त करतो. आणि आज खऱ्या अर्थानं ज्यांना आपण मिस करतोय ते आपल्या सर्वांचे लाडके समाजसेवक आकाश शेठ पाटील साहेब यांना देखील आपण मिस करतोय मित्रांनो. नक्कीच या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांची अनुपस्थिती आपल्याला बघायला मिळाली. टॅप केला चेंडूला, बॉल येतोय निर्धाव. त्यानंतर आभार व्यक्त करूया नवनिर्वाचित सभापती आपण पाहू शकाल क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे समितीचे सन्माननीय श्री गिरीदादा म्हात्रे साहेब. त्यानंतर सन्माननीय श्री अविनाश डुकरे साहेब एक जबरदस्त क्रिकेटपटू आणि समाजसेवक. तसेच विशालदादा गाडगे यांचा आभार व्यक्त करूया. खास करून पुन्हा एकदा आपण संपूर्ण साई सेवक मित्र परिवाराचा आभार व्यक्त करूया की काय एकजुटीनं एका ताकदीनं आणि एका उमेदीनं मित्रांनो या साई चषकाचं यशस्वी आयोजन केलं आणि ते मात्र अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत आलंय आणि एक यशस्वी स्पर्धा आपल्याला होताना पाहायला मिळतीये. त्यानंतर आपल्या महिला रणरागिणींची देखील उपस्थिती आपल्याला बघायला मिळाली. त्यांचं देखील सहकार्य आपल्याला बघायला मिळालं. त्यांचं देखील आभार व्यक्त करूया. सन्माननीय श्री शोभाताई भगत नवनिर्वाचित नगरसेविका तशाच महिला व बालकल्याणपदी उपसभापती आपल्याला बघायला मिळतात. आणि त्यांच्या समोर आपण पाहिलं तर आणखीन एक नगरसेविका प्रीतीताई भोपी यांचा देखील मी आभार व्यक्त करतो. सुषमाताई गावडे यांचं स्वप्नाताई गावडे यांचं देखील मी आभार व्यक्त करतो. आभार व्यक्त करतो त्या प्रत्येक लहान मुलाचं जो आज सकाळपासून मित्रांनो जेव्हा जेव्हा चेंडू सीमारेखा पार गेलाय बाजूच्या मैदानांमध्ये बाजूच्या सोसायट्यांमध्ये गेलाय तो चेंडू घेऊन गेलाय. आभार व्यक्त करूया आपल्या उमेश दादांचं जे अगदी आज सकाळपासून मित्रांनो खूप सुंदर स्कोरिंगची कामगिरी मात्र पार पाडतायत. आभार व्यक्त करूया त्या कॅमेरामॅनचं जो अगदी उन्हात बसून मित्रांनो या संपूर्ण मॅचचं थेट प्रक्षेपण करतोय. आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो आपले डीजे मास्टर यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया ज्यांच्या माध्यमातून अगदी दिवसभर सुरांची सुंदर मैफिल आपल्याला ऐकायला मिळाली. आभार व्यक्त करू त्या प्रत्येक खेळाडूचं ज्या खेळाडूच्या माध्यमातून मित्रांनो या संपूर्ण स्पर्धेंना यशस्वीरित्या खेळण्याचं काम केलं गेलंय. इथे सिंगल मिळतीये. मेगा फायनलची मॅच आहे. कोण जिंकणार कोण हारणार अजून देखील चित्र स्पष्ट होत नाहीये. परंतु मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार यामध्ये कोणत्याच प्रकारची शंका नाहीये.
व्यासपीठ अजून देखील मित्रांनो खचाखच भरलेलं आहे. रात्रीचे 12 वाजल्याला काही मिनिटं बाकी आहेत, परंतु सकाळी आलेले मान्यवर अजून देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. 15 चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि विजयासाठी 23 धावांची अजून देखील गरज आहे. हे 3 चेंडू अतिशय महत्वपूर्ण. व्हाईट बॉलचा इशारा. तदनंतर मित्रांनो क्रिक लाईव्ह या युट्यूब वाहिनीचा आभार व्यक्त करूया. सातत्यानं 70-70 स्पोर्ट्सच्या खांद्याला खांदा लावून मिळवणारी ही मंडळी आज आपल्या स्पर्धेमध्ये खास मित्रांनो आपल्या विनंतीस मान देऊन इथे मात्र एकाच दिवसामध्ये त्यांनी लाईव्हचं आयोजन केलं. त्यामुळे मी क्रिक लाईव्ह आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं देखील आभार मात्र व्यक्त करतो. इथे चांगला चेंडू आहे, इथे डॉट बॉल आहे, इथे मॅच गरमागरमीची आहे. कोणी जिंकू द्या कोणी हारू द्या, मॅच मित्रांनो क्रिकेट जिंकणार आहे. तर खऱ्या अर्थानं रुद्र साऊंड्स यांचे DJ पाडी यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. आज मित्रांनो खूप चांगली सुरांची मैफिल त्यांनी पोचवली आहे. सध्या वेळ जास्त झाला त्यामुळे त्यांनी आवाज ओपन केला नाहीये, परंतु एकदा आवाज ओपन केला तर संपूर्ण निरुल आवाज ऐकायला जाईल. धावसंख्या झालेली धाव फलकावरती आपण पाहिलं तर 13. विजयासाठी अजून देखील येणारे चेंडू असतील ते मात्र 13 चेंडू आणि 21 धावांची गरज. अंतर मोठं आहे, सातत्य ठेवावं लागेल. खराब ख ख ख ख खराब गोलंदाजी आहे. मैदानाच्या आतमध्ये खराब प्रदर्शन गोलंदाजीचं राहत आहे. 13 चेंडूंचा काही शिल्लक आहे, अजून देखील 20 धावांची गरज आहे. तर याच दरम्यान सन्मान्य श्री अश्विनजी ढमाळ साहेब यांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. सन्मान्य श्री अश्विनजी ढमाळ साहेब आपल्याला विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती येऊन मात्र नक्की स्थानपन्न व्हायचंय. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल यश एक बाहुबली खेळाडू, एक धिप्पाड शरीर बांध्याचा खेळाडू आपल्या संघासाठी धावा वाचवतोय. त्या मात्र 3 लास्ट बॉलला आली सिंगल. समीकरण मात्र बदलतंय. येणारे चेंडू 12 आणि 12 चेंडू विजयासाठी
तर इथे मात्र कमबॅक करणारी गोलंदाजी मैदानावरती सुरू येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी अजून देखील 16 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहिलं तर पियुष अप्रतिम कामगिरी करतोय मित्रांनो या मैदानाच्या आतमध्ये, आणि त्यामध्ये लगेचच एक व्हाईट बॉल. तर इथे चेंडू झालेत 4, 3 चेंडू झालेत माफ करा. अजून देखील 9 चेंडूंमध्ये धावांची गरज आहे ती मात्र 15. चला 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 मीटिंग संपवा, मॅच चालू करा. 11:40 झालेले आहेत मित्रांनो, शेवटचे 10 मिनिटं आहेत आपल्याकडे. इथे देखील पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 9 चेंडू आणि आता मात्र 14 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. विपुल जो चांगली गोलंदाजी करत होता इथे मधूनच मित्रांनो कुठेतरी आव्हांतर चेंडू टाकायला सुरुवात झाली आहे. 9 चेंडू 14 धावा. तर याच दरम्यान सन्माननीय श्री प्रवीणजी पाटील साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं. रनआउटची संधी आणि इथे फलंदाज मात्र रनआउटच्या माध्यमातून बॅक टू पवेलियन. तर या दरम्यान आपण पाहिलं तर जरूर फलंदाज बाद झाला, आणि बाद होण्यापेक्षा मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे चेंडू डॉट आलाय. 8 चेंडू आणि आता मात्र 14 धावांची गरज. हा बॉल इथून पुन्हा एकदा वाईड असेल मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा. 8 चेंडू 14 ची गरज होती, आता मात्र 8 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. एका चौकाराची मॅच मित्रांनो बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, परंतु इथून जर का हे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आले तर पुन्हा एकदा या मॅच मध्ये शिरकाव करताना आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंग करणारा संघ. म्हणजे थोडासा आवाज वाढवा, गाण्यांचा आवाज एकदम जोरात आहे, माईकचा आवाज एकदम कमी आहे. थोडा आवाज वाढव, थोडासा आवाज वाढवायचा आहे. पुढचा बॉल. हा बॉल इथून मित्रांनो सुरेख आहे. 7 चेंडू आणि आता मात्र 13 ची गरज आहे. मेगा फायनल साई चषक कोणाच्या हातामध्ये जाणार? आशीर्वाद सर्वांच्या पाठीशी बाबांचा, परंतु बाबांची स्पर्धा कोण जिंकणार? कोणता संघ इथे चॅम्पियन ठरणार? येणारे 7 चेंडू आपल्या सर्वांसमोर चित्र स्पष्ट करणार. 7 चेंडू 13 धावा, 13 धावा 7 चेंडू. टॅप करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी स्ट्रायकिंग एंडला, आणि फलंदाज मात्र बाद. 6 चेंडू आणि इथून आपण पाहिलं तर जरूर 13 धावांची गरज आहे. चेक चेक. तर या दरम्यान आपण पाहिलं तर प्रवीण दादा पाटील साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर ऋषीनाथजी वाडेकर काका यांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती येऊन मात्र नक्कीच स्थानपन्न व्हायचं आहे. प्रवीणजी पाटील साहेब आणि ऋषीनाथजी वाडेकर काका आपल्याला पुन्हा एकदा एक नंबर द्यायची विनंती आहे की आपण
व्यासपीठावरती येऊन मात्र नक्कीच स्थान पण नवायचं आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी गरज असेल ती मात्र 13 धावांची. 6 लिगल डिलिव्हरी जर का आल्या तर मात्र या 13 धावा बनणं अवघड, परंतु इथे जर का एक्स्ट्रांचा पाऊस सुरू झाला तर मात्र सहज बनू शकतात. पहिलाच बॉल हातामध्ये, रनआउटची संधी आणि इथे फलंदाज बाद असेल. चला 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 चला. पाच चेंडू आणि 13 धावांची गरज. पहिल्या बॉलवरती तर विकेटचं पतन झालंय. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण आणि इथे देखील आणखीन एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या क्षणाला मी म्हणेल स्वतःला सावरलं आवरलं आणि फलंदाज अल्ताफ माघारी परतताना नक्कीच आपण पाहतोय. क्रमांक 8 वरती वर्णी लागते फलंदाज यशची. 4 चेंडू आणि आता आपण पाहिलं तर 13 धावांची गरज. 4-13चं समीकरण मैदानाच्या आत आपण नक्कीच पाहतोय. चार चेंडू आणि 13 धावा. जबरदस्त क्षेत्ररक्षण मित्रांनो. आणि इथून आपण पाहिलं तर समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. येणारे चेंडू 3 आणि इथून मात्र विजयासाठी 12 धावांची गरज. पियुषची फिल्डिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या व्हायला हरकत नाही मित्रांनो. निर्णायक क्षणी हॉट स्पॉटला उभं राहणं आणि तिथे मात्र चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण करणं तितकीशी सोपी गोष्ट नाहीये. भरपूर वेळा या शैलेश स्मृती संघाकडनं खेळत असताना या खेळाडूने उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचे किताब मात्र जिंकलेत. ते का जिंकले ते मात्र दाखवून देत असताना अप्रतिम कामगिरी करतोय. 3 चेंडू आणि मॅच जिवंत ठेवायची असेल तर 3 वरती चौकार लगवावे लागतील. तर चौकार आला तर मॅच जिवंत राहणार आणि चौकार जर नसला तर मॅचचा निकाल इथे मात्र लागलेला आहे. गुलाल तयार ठेवा मित्रांनो. 2 चेंडू आणि इथून मात्र विजयासाठी अजून जर आपण पाहिलं तर जवळपास 11 धावांची गरज आहे. गुलाल कुणाचा आहे मित्रांनो हे पाहणं अतिशय गरजेचं. 2 चेंडू, नाकराची गरज, 1 चेंडू आणि आता मात्र 11 धावांची आवश्यकता. टाळ्यांचा गजर, शिट्ट्यांचा कलकलाट झाला पाहिजे. या साई चषकाचा चॅम्पियन ठरतोय सेक्टर 24. बोला